कशी आहे तब्येत कशी आहे आता? संदीप भाऊ नमस्ते. आहे बरं आहे, आवश्यकतापणा जास्त आहे जरा. आवाज जरी थोडा कमी आला पण भावना मात्र प्रामाणिक आहेत. काल आज नवळ्याला याचं कारण असं की मी ते सगळे लाईव्ह बैठक तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पाहत होतो, पण तिथून काय आउटपुट येत नव्हतं. काहीतरी निर्णय झाला पाहिजे होता असं मला वाटत होतं. त्याच्यामुळं आम्हाला तिथपर्यंत आलो मी. आणि ज्या काय भावना व्यक्त केल्या, जे आपण माणूस म्हणतो शरीरात जेवढी ताकद असते तेवढी त्या ठिकाणी वापरून जे काय मी भावना व्यक्त केल्या, त्याचं कारणच असं होतं की तुम्ही जर समाजाशी उल्लेख केला की बिगरवादी आदिवासी असून मी या ठिकाणी लढत होते. संदीप भाऊ लहानपणापासून माझे अनेक आदिवासी मित्र आहेत, बहुजन समाजाचे मित्र आहे. आम्ही एका डब्यात जेवलेलो आहे. मी त्यांची भाकर खाल्लेली आहे. मला असं वाटतं त्या भाकरीची मला जाण आहे. आणि त्या गोरगरीब लोकांचे चेहऱ्यावरचे जे त्यांच्या भावना आहेत हे आपण जपण्याचं काम करतो आहे. मला असं वाटतं त्यांच्यावर वेळ आलेली आहे. मी वारंवार पहिल्या दिवसापासून एकच सांगतो आहे, आज आपले आदिवासी बांधवांवर वेळ आहे, आपल्या तालुक्यावर वेळ आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सह्याद्रीवर वेळ आली आहे. आणि सगळ्या मावळ्यांनी खरं तर पेटून उठलं पाहिजे. हा भविष्यातील फार मोठा धोका आहे. अदानी जर अख्खा सह्याद्री जर पोखरायला निघाला आहे, जे औरंगजेबाला जमलं नाही, जे अब्दालीला जमलं नाही, ते अदानी करून दाखवते. ज्या सह्याद्रीचं रक्षण साहेब आपण आजपर्यंत छत्रपतींनी केलं, सगळ्या 18 पगड जातीच्या मावळ्यांनी केलं. आणि त्या सह्याद्रीसाठी अनेकांचं बलिदान आहे, अनेकांचं रक्त सांडलं आहे. आणि त्या सह्याद्री पोखरायचं काम जर हा अदानी करत असेल, अदानी ग्रुप, तर हे फार मोठी शोकांतिका आहे महाराष्ट्राची. ठीक आहे, तुम्ही सुरुवातीला सांगितलं का मी ते लाईव्ह पाहत होतो आणि मला काय रावलं नाही आणि मी थेट आलो. तुम्हाला काय अपेक्षित होतं? मला असं अपेक्षित होतं की तिथं जनसुनावणी मुळात एक तर रद्द झाली पाहिजे, हा निर्णय व्हायला पाहिजे नव्हता. आम्हाला पहिलं असं वाटतं की कलेक्टर साहेब कदाचित येणार आहेत काय, परंतु कलेक्टर साहेब काय कालच्या मिटिंगला नव्हते, प्रांत मॅडम होत्या. पण अधिकाऱ्यांनाच ह्या प्रकल्पाची जास्त माहीत नाही असं त्यांनी सांगितलं. ते अजून ऐकून आम्हाला त्या ठिकाणी धक्का बसला की जर अधिकारी जर समजा प्रांत अधिकारी किंवा काही वरिष्ठ अधिकारी ना, ज्याच्याकडं सर्वसामान्य जनता एक मायबाप सरकार म्हणून पाहते या प्रशासनाकडं, तर त्यांना जर हे जास्त माहीत नसेल तर आपल्यासारख्याने काय करायचं. म्हणून मी तिथून काय निर्णय होत नव्हता, तिथून काय आउटपुट येत नव्हतं, म्हणून मी त्या ठिकाणी आलो. आणि तिथे आलेल्या माईक घेतला. आमदार साहेबांनी मला सांगितलं की मला फक्त 2 दिवसाचा कालावधी द्या असं मला बोलले ते, की ह्या आदेश शेवटी मला सगळ्या ग्रामपंचायतीचा ठराव करून ड्राफ्ट जोडून माझं पत्र जोडून आणि ते आदेशाच्या वेळेस रद्द करून आणतो. तर मी साहेबांना काय सांगितलं, जेव्हा तुम्ही आदेश या ठिकाणी मला प्राप्त होईल तेवढंच मी उपोषण सोडत, तोपर्यंत मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. ते काळजीपोटी समजा कदाचित म्हणत पण होते स्थगित कर. मला खासदार साहेबांचा पण फोन आला. दुःख याचं वाटतंय की शिवजन्मभूमीला वाचवण्यासाठी 7 दिवस गेलेत. पण ठीक आहे, माझं समजा काय जीवायचं काय व्हायचं ते होऊ द्या, हा वेगळा भाग आहे. परंतु आजचे सगळे आदिवासी बांधव आज रस्त्यापर्यंत येतात ते, आणि एवढा लढा आपण उभा करतो आहे. अनेक लोक, मला या गोष्टीचा एक थोडा छोटासा अभिमान असं वाटतो की निदान लोक तरी जागृत झाले. मावळ सगळं जागं झालं, हे फार महत्त्वाचं होतं. आपला सह्याद्री जागा झालं. ही छोटीशी जरी क्रांती असली साहेब, तरी पण आज सगळा आदिवासी बांधव जागृत झाला आहे. आणि ह्या अदानीच्या विरोधात, शेवटी अदानी म्हणजे फार मोठं अतिक्रमण आहे. मी तुम्हाला परत एकदा खात्रीशीर सांगतो की ज्यावेळेस ह्या महाराष्ट्रावर अतिक्रमणं झालीत, महाराष्ट्रावर ज्यावेळेस परकीय आक्रमणं झालीत, त्यावेळेस छत्रपतींनी अनेक गनिमी कावांनी यांना त्या ठिकाणी रोखलेलं आहे. हा जनसुनावणी जो आहे ना, परत माझं नीट आहे का, जनसुनावणी हा गनिमी कावाचा एक प्रकार आहे, हा लढाईचा एक प्रकार आहे. जनसुनावणी रद्द करणं म्हणजे अदानीला तिथं चपारक देण्यासारखं आहे. ज्यावेळेस एखादा बादशाह चालून येतो त्यावेळेस त्याच्या तुकड्या कमी करून त्यावेळेस बादशाहवर चालून जायचं, असं छत्रपतींनी आपल्या गनिमी कावा शिकवलं. जनसुनावणी जर रद्द झाली तर अदानीच्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी त्याला नामुष्कीची वेळ येईल. परंतु जनसुनावणी झाल्यानंतर आम्हाला काही पर्यावरणप्रेमींनी सांगितलं, जनसुनावणी पार पडल्यानंतर हे प्रशासन असेल, अदानी ग्रुप हा सरकारशी संलग्न माणूस ते काही लपून राहिलं नाही. मग नंतर ते प्रशासन पोलीस बळाचा वापर करतं, अनेक गोष्टीचा वापर करतं, आणि मग ते त्या गोष्टी तिथं त्यांच्यासारख्या करून घेतात. म्हणून जनसुनावणीच आपल्याकडं होऊ नये. मुळात ते पेसा क्षेत्र आहे, इको सेन्सिटिव्ह झोन आहे. आज त्या आदिवासी भागामध्ये खरं तर एखादा काडी जरी उचलायची तरी त्याला परमिशन लागते. तुम्ही तर एवढं जमीन पोखरायला निघाले, एवढ्या हजारो हेक्टरची जमीन घ्यायला निघाले,
हे फार दुर्दैवीची गोष्ट आहे सर. आपल्यासोबत दत्ता गवारे आहे, विद्यमान आमदार यांचे ते निकटवर्ती आहे. ते देखील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचं काय म्हणजे जिल्हाधिकारी काय म्हणतायत किंवा याबाबत चर्चा करायला गेले होते. त्यावेळी नक्की काय घडलं, जिल्हाधिकाऱ्यांकडे यांच्या शिष्टमंडळांनी नक्की मागणी काय केली आणि जिल्हाधिकारी या शिष्टमंडळाला काय म्हणाले ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. दत्ता भाऊ नमस्कार. ठीक आहे, असू द्या, काय हरकत नाही. पाणी आहे का? पाणी आहे, पाणी आहे का इथं पाणी? तुम्ही पहिल्यापासून तर यांना सपोर्ट केला, तुमचं शिष्टमंडळ जिल्हाधिकार्यालयामध्ये गेलं, काय घडलं? आम्ही पण ठीक आहे, काय हरकत एक मिनटं, तोपर्यंत मला एक सांगायचं आहे. मी पहिल्या दिवसापासून ही सगळ्यांना विनंती करतो आहे, आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, आजी असो नाही तर माझी असो, एकमेकावर फक्त आरोप प्रत्यारोप करतात. एकमेकावर हे सगळं आता सगळे लोक पाहते, जनता पाहते. मला असं वाटतं ती सगळी दोन्ही सरकारमधली मंडळी, मला असं वाटतं त्यांनी तालुक्यातून त्या ठिकाणी आता समजा अतुल शेट्टी त्यांनी पालकमंत्र्याकडे जावं, सुनेत्रा वहिनीकडे जावं, शरददादांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे जावं. पण हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. एकमेकावर आरोप करण्यापेक्षा लागलं तुम्ही एकत्र लागलं तर एकत्र व्हा, परंतु हा प्रश्न मार्गी लागला अशा पद्धतीने प्रयत्न करा ना. आज पालकमंत्री सुनेत्रा वहिनी पवार आहेत, एकीकडं एकनाथ शिंदे साहेब आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री राज्याचे प्रमुख माणसं आहे. मला असं वाटतं तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं. आता हे लोकांना ऐकायला इंटरेस्ट पण नाही. लोकांचं म्हणणं आहे तुम्ही आमचं हे जे आमच्यावर जे आलं आहे संकट ते दूर करण्यासाठी तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे ना. तुम्ही आज सत्तेतले त्या ठिकाणी सहभागी आहात, ही माझ्याकडे कळकळीची विनंती. मी खरं तर तुमच्यापेक्षा फार लहान घटक आहे, एक छोटासा घटक आहे, पण मला ह्या सगळ्या सर्वसामान्यांची यांच्या भावनेची जाण आहे. त्याच्यामुळं तुम्ही आदरणीय आहात, तुम्ही सगळे सन्मान्य आहात, मोठे आहात. पण ही कळकळीची विनंती की तुम्ही ज्या नेत्यांसाठी काम करता, तुम्ही ज्या नेत्यांसाठी सरकारमध्ये बसलेत, त्या नेत्यांकडे जा, त्यांना सांगा ना तालुक्यात असं परिस्थिती उद्भवली आहे, एक माणूस त्या ठिकाणी मारायला लागला, बरं माझे जाऊ द्या, आदिवासी बांधव आज रस्त्यावर आलेत, ह्या तर भावना जाऊ द्या. ही माझी कळकळीची विनंती सगळ्या नेते मंडळींना, आजी माझी सगळेच असो, सगळे लोकप्रतिनिधी. धन्यवाद. दत्ता भाऊ, काय झालं बैठकीमध्ये सांगा. खरं तर आज सूरजभाऊंचा 7वा दिवस आहे. उद्या 8 दिवस कंप्लीट होत आहेत. अतिशय दुर्दैवाची बाब आहे का 8 दिवस होऊन गेले तरी जो माणूस शिवजन्मभूमीसाठी लढतो आहे त्याला प्रशासन खरं तर उत्तर देत नाही. सगळ्या गोष्टी आपल्यासमोर आहेत. आता मी ते बाकीचं काय सांगत नाही, पण जो प्रश्न आम्हाला विचारला जेव्हा आम्ही खरोखर जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो होतो शिष्टमंडळ, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांची बॉडी लँग्वेज जसं काही ते अदानीसाठीच काम करतात अशी होती. त्यांनी गेल्या आम्हाला सांगितलं होतं की अदानीचं नाव काही घ्यायचं नाही, हा प्रकल्प शासन करतो आहे. मग आम्ही म्हणलं हा जर प्रकल्प शासन करतो आहे, पण शासनाने सुद्धा जमीन घ्यायची असेल किंवा प्रोजेक्ट करायचा असेल तर आमची परमिशन महत्त्वाची आहे. तर जिल्हा अधिकाऱ्यांचं दुसरं स्टेटमेंट असं होतं की जरी तुम्ही ठराव केला तरी तुम्ही रिजेक्ट करू शकतो. पण जिल्हा अधिकाऱ्यांना हे माहीत नाही किंवा जिल्हाधिकारी अभ्यास करून बोलत होते किंवा न करता बोलत होते त्याची काही आयडिया नाही. पण जिल्हाधिकारी हे प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राहिलेले होते. मला असं वाटलं होतं की पेसा क्षेत्राचं जबर जाणकार असलेला माणूस आहे, त्यांनी वन हक्क दाव्यांमध्ये प्रचंड चांगलं काम केलेला माणूस आहे. ह्या आशेपोटी आम्ही सगळे शिष्टमंडळ तिकडे गेलो होतो. आमच्याबरोबर सुद्धा म्हणजे प्राध्यापक, डॉक्टर, PhD होल्डर सगळी मुलं त्या ठिकाणी होती. पण आम्हाला असं वाटलं होतं की जितेंद्र डोडी साहेब जे आहेत ते आम्हाला समजून घेतील आणि हा जो काही अन्यायकारक प्रकल्प आमच्या भागामध्ये आलेला आहे हा सांगतील की याच्यावरती आपण विचार करू. हा एक गोष्ट त्यांनी मान्य केली जेव्हा आम्ही त्यांना खूप प्रेस केलं की नाही, सुप्रीमो ही ग्रामपंचायतच आहे, तुम्ही ग्रामसभेलाच विचारावं लागेल, तेव्हा बोलले हा व्यावहारिकदृष्ट्या हे तुम्हाला विचारायला पाहिजे होतं. मी विचारलं नाही, पण तुम्ही ग्रामसभा लावा, मी माणूस पाठवतो. आम्ही बोललो नाही. जेव्हा तुमच्या मनात हा विचार आला तेव्हाच तुम्ही ग्रामसभेला विचारायला पाहिजे होतं आणि ही सुनावणी जी बेकायदेशीर लादले ही पहिली रद्द करा अशी आमची त्यांच्याकडे मागणी होती. एवढं सांगितल्यानंतर त्यांनी सांगितले की ठीक आहे, दुसरी मिटिंग आहे, तुम्ही चला. मी बाहेर आल्यानंतर तात्काळ शरददादा सोनवणेंना फोन केला होता. आता तुम्ही म्हणले का मी विद्यमान आमदारांबरोबर आहे म्हणून फोन केला. त्यांना सांगितलं की जिल्हा अधिकारी हे काय आमच्या सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला उत्तर देणार नाही, म्हणून तुम्ही याच्यामध्ये येऊन हा प्रश्न कुठेतरी निकाली काढला पाहिजे. मग सूरजभाऊबरोबर आम्ही चर्चा केली, प्रशासनाबरोबर चर्चा केली. आमदार साहेबांना काय
काय सांगितलं म्हणजे जसं अपेक्षित होतं तसं जिल्हाधिकारी वागले नाही म्हणून आविर्भाव जिल्हाधिकाऱ्यांचा कसा होता? नाही त्यांचं बॉडी लँग्वेज अशीच होती की मी जसं सुरुवातीलाच म्हणलो की बाबा प्रशासनाने समाजासाठी काम केलं पाहिजे, लोकांसाठी काम केलं पाहिजे, ना की कोणी उद्योगपतीसाठी काम करतोय. मग त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच सांगितलं तुम्ही अदानीचं नाव घेऊच नका, हे अदानी करत नाही, हे शासन करते. मग हे शासनाचं डिसिजन आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं जरी शासनाचं डिसिजन असलं तरी जमीन शासनाला घेता येत नाही हे आम्ही त्यांना सांगितलं. अविर्भाव त्यांचं ते करायचं बरोबर. project असा होता. मग शरद सोनवणेंशी तुम्ही बोलले, शरद सोनवणे देखील भेटायला गेले होते काल परवा. हा मग हेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न आम्ही करतोय की जेव्हा त्यांच्याशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण प्रशासन म्हणजे प्रांतपासून त्यांचा प्रतिनिधी पाठवला, कलेक्टर साहेबांना काहीतरी दुसरं काम होतं म्हणून, आणि इथल्या लोकांचा विरोध हा एकमताने तिकडे कळवायचं असं ठरलं. मी आताच आमदारांशी इकडे यायच्या पूर्वीच फोनवरती बोललो तर दादांचं माझं पत्र तयार झालेलं आहे. तिथले 2 ज्या बाधित ग्रामपंचायत आहेत त्यांचा ठराव त्या माझ्या पत्राला जोडून जिल्हाधिकाऱ्यांना आपण देऊयात आणि उद्याच्या उद्या जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय जो आहे तो आपण घेऊ. पण दादाचं सकारात्मक असं आहे की ही सुनावणी म्हणजे 21 तारखेची काही होणार नाही, ती पुढे जाईल किंवा काय तिचं नंतर ठरवू, पण असंच मला तर त्यांनी फोनवरती सांगितलेलं आहे. काय सांगाल आता आता माजी आमदारांचं काय म्हणणं आहे? नाही, खरं तर ही दुर्दैव बाब आहे का शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये 7 दिवस माणूस उपोषणाला बसतो आहे. सगळे मावळातले लोक रस्ता रोको आंदोलन करतात, तिथे शेळ्या म्हशी आणतात, गाढवांचा मोर्चा काढतात, तरी न्याय भेटत नाही. खरं तर सुरेश भाऊ आजचा 7वा दिवस आहे, त्यांना सलाईन लावलं आहे, त्यांच्या जीवाची कोणालाच पर्वा नाही. त्याच्यामुळं आजी आमदार असो किंवा माजी आमदार असो, यामध्ये दोघांनी एकत्र येऊन तुम्ही जशी मगाशी बोलले का या पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्हा या 2 जिल्ह्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आणि 2 पालकमंत्री, इकडं सुनीत्रा वहिनी, तिकडे एकनाथ शिंदे साहेब. बरं, एकनाथ शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री आहेत म्हणून या दोन्ही माणसांनी खरं तर संदीप भाऊ मुख्यमंत्र्याला भेटावं उद्याच्या उद्या 11च्या आत, आणि मुख्यमंत्र्यांनी कलेक्टरला फोन करावं. नाही त्यांनी कलेक्टरने ऐकला तर मुख्यमंत्र्याला घेऊन त्यांनी मोदी साहेबांना भेटावं. अडचण काय आहे? 3 सरकार दरवर एकत्र आहेत, इकडं बोलायचं एक, करायचं एक, आणि आमच्यासारख्या माणसाला बारीक बारीक पोरं घेऊन म्हातारी माणसं घेऊन आंदोलन करावं लागते. आमच्या सुरेश भाऊला 7 दिवस अन्नत्याग करावा लागतो. इथं शेकडो ही लोक जुन्नर तालुक्यातील सुरेश भाऊंना रोज भेटून जातात. काय आम्ही नाही तर भेटून देणार, पण हा माणूस आज तुमचा मुद्दा लक्षात आला दत्ताभाऊ. सांगा का एकनाथ शिंदेंना भेटणं, त्यांना फोन करणं साधं सोपं काम आहे आमदारांचं, करता येत नाही? नाही, ते आज मला आताच फोनवर झालं तर सांगितलं मी मुंबईमध्ये आहे. मी सांगितलं काही करा पण सूरजभाऊचं जे उपोषण आहे हे आता सोडवलं पाहिजे, कारण आज 7 दिवस झाले, याच्यामध्ये कुठलीही दिरंगाई नको. कारण आपण जीवाची खेळतोय. जो माणूस जरी सलाईन लावलेलं जरी असलं तरी प्रचंड, कारण मी उपोषण केले, मला माहिती उपोषणाची काय झळ असते, ती शरीरावरती त्याचे किती परिणाम होत आहेत ते. पण दादांनी सांगितलं की मी उद्याच्या उद्या कलेक्टरशी चर्चा करून किंवा जे काय पुढचा विषय आहे तो मी सगळा करून सांगतो म्हणून. हे आपलं सगळं जर तरच्या शक्यता आहेत. मग मला असं देवराम लांडे यांनी म्हणणं काय केलं का पुणे जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आहेत, पुणे जिल्ह्याचे आहेत म्हणजे, आणि खाली ठाण्यामध्ये हे आहेत, ठाण्याचे जे आहेत एकनाथ शिंदे आहेत. काय फोन करायला नाही अडचण, फोन करायला अडचण नाही आणि भेटायला अडचण नाही आणि हा प्रोजेक्ट रद्द करायला अडचण नाही. पण आता नेमकी काय याच्यामध्ये नेमकं चाललं आहे हे आता आम्ही काय सर्वसामान्य सगळ्या खालच्या स्तरातला घटक आहे. परंतु त्यांनी मगाशीच मला त्यांनी आश्वासित केलं होतं की मी उद्याच्या उद्या याच्यावरती मार्ग काढतो, माझं पत्र देखील तयार आहे, मी कलेक्टरला पाठवतो म्हणून ते. पण कलेक्टरने याच्या आधीच्या बी 2022पासूनच्या पत्रांना उत्तरं दिली नाही. म्हणजे आता नेमकं त्याच्यामध्ये काय होणार आहे आता उद्या जेव्हा म्हणजे प्रशासन सुरू होईल सोमवारी तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये कळेल. एक मिनटं, या ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत शरद सोनवणे, त्यांचे सहकारी दत्ता गावरे आहेत, माजी आमदारांचे सहकारी देवराम लांडे आहेत. दोघांची एकच अपेक्षा आहे, नक्की काय यांचं चाललं हेच समजत नाही.
एकीकडे हे विरोध करतायत, परंतु यांच्याकडे यांचे मंत्री आहेत, यांच्याकडे सत्ता आहेत, ते वरपर्यंत सूत्र का हलवत नाही? थेट आपण सूरज भाऊंकडे जाऊ. काय कारण असं? नाही, माझं तर म्हणणं आहे संदीप भाऊ, मी मगाशी जसं सांगितलं की एकमेकावर आरोप करू नका, एकमेकावर टीका करू नका, त्या अदानीचा बाप पण कोणी काढू नका. आत्ता तुमचं काम हे, मी पोटतिडकीन सांगतो, माझे आमदार साहेबांनी पालकमंत्र्यांकडे जावं, बरोबर ना देवराम शेठ? बरोबर. आणि आजी आमदारांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे जावं आणि त्यांना तळमळीने सांगावं की जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी बांधव आता रस्त्यापर्यंत आला आहे. माझ्या उपोषणाचं अजिबात सांगू नका. माझं उपोषण मी आदिवासीच्या लेकराच्या हातून सोडल, पण यांना पोटतिडकीने सांगा, आज आदिवासी बांधव रस्त्यावर उतरला आहे, त्यांच्या भावना समजून घ्या. आज त्या विचारांच्या जर जमिनी जाणार असं नाही अदानीला, आज प्रत्येकाची भावना आहे, प्रत्येक कुटुंबाची. मला साहेब तुम्ही माझं रजिस्टर बघा, आपलं रजिस्टर केलं आहे, इथं लोक जे भेटायला येतात ना, त्यांनी किती भावना मांडल्या आहेत. आज गोरगरीब आदिवासी लोक येतात, मला वाटतं किती 3,000 वर लोक भेटी देऊन गेल्यात. काहींनी समजा रजिस्टर पण नसेल केलं, इतके लोक भेटतात. ते माझं तर म्हणणं हे, इथं देवराम लांडे साहेब, दत्ता गावारी, दोन्ही पक्षाचे दोन्ही नेते आज ह्या लढ्यासाठी एकत्र आले का नाही? आज एकत्र आले याचा मला अभिमान आहे. मी त्या दिवशी पण सांगितलं की तालुका एकत्र येतो आहे तर आपला आनंद आहे. आणि ह्या नेते मंडळीने आता एकमेकावर कुणीच आरोप करू नका, प्रत्यारोप करू नका. तुम्ही तुमचे थेट नेते गाठा, हे होऊ शकतं. आज पालकमंत्री म्हणजे काय पावर आहे, उपमुख्यमंत्री म्हणजे काय पावर आहे, हे जनता काही दूध खोळी नाही, त्यांना सगळं कळतं आहे. आज जनतेला सगळं कळतं आहे. जर एखाद्या मंत्र्याने जर कलेक्टरला जर सांगितलं की तातडीने तिथल्या लोकांचा सगळ्या भावना ओळखून, तिथला उद्रेक ओळखून तुम्ही हे सगळं स्टॉप करा, तर होऊ शकतं साहेब, पॉवरमध्ये, सत्तेमध्ये. नाहीतर जर त्यांच्याकडून नाही झालं, मग रस्त्यावरची लढाई, या गोरगरीब आदिवासी बांधव, आपण सगळे साथीला, ही सामान्याची लढाई होईल. याच्यात तुम्ही सगळेजण असणारच आहे. पण मला असं वाटतं, काल त्यांनी समजा 2 दिवसाची मुभा मागितली, ठीक आहे, कालची बैठक होणं पण गरजेचं होतं. त्याचं कारण असं, एकदा तरी चर्चा होणं गरजेचं होतं. त्या चर्चेतून निदान 2 दिवस त्यांना कालावधी मागितला. आता उद्यापर्यंत आपण पाहू वाट, उद्या परवापर्यंत, उद्या समजा रविवार आहे, सोमवारपर्यंत वाट बघू या गोष्टीची. पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो साहेब, हे अदानी आणण्याचं पाप कोणी केलं ना, हे सगळं होऊ द्या. मी त्याच्यात नक्कीच तुम्हाला खुलासा करेन, अनेक विषय आहेत त्याच्यात, ते नंतर खुलासा करेन. पण आता महत्त्वाचं काय आहे, अदानीला रोखण्याचं आहे. माझं म्हणणं असं आहे, मी तुम्हाला दुपारी खासदार साहेबांचा फोन येऊन गेला, रोहितदादांचा फोन येऊन गेला, अनेक नेते मंडळीचे फोन आले, विशेष करून अविनाशजी जाधव, ठाण्याचे मनसेचे नेते, त्यांचा फोन येऊन गेला. त्यामुळे आम्ही राजसाहेबांपर्यंत पण या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. कदाचित राज ठाकरे पण, म्हणजे राजसाहेब कदाचित ह्या विषयात येऊ शकतात. माझं म्हणणं काय आहे की अशी जर सगळे नेते मंडळी आली तर साहेब, उलट महाराष्ट्राची सगळी नेते मंडळी आली पाहिजे. ही लढाई सह्याद्रीची, ही लढाई महाराष्ट्राची. पण तालुक्यातल्या मंडळीने जे आपण जबाबदार लोकांना विश्वासाने निवडून देतो, जनता ज्यांच्याकडे अपेक्षेने पाहते, ही, आणि दोन्ही पण सगळी सत्तेत मंडळी आहे ना, त्यांनी त्या सत्तेचा त्या ठिकाणी लोकांसाठी तरी वापर करावा, लोकांसाठी तरी त्या गोष्टीचा वापर करून लोकांना आज न्याय द्यावा, ही माझी कळकळीची विनंती साहेब. मला सांगा का माझे आमदार अतुल बेनके हे शरद सोनवणेवर टीका करतायत, त्यांचं नाव न घेता अदानीचा एजंट म्हणून संबोधत आहेत, किंवा त्यांनी अदानीकडून काही पैसे घेतलेत अशी चर्चा करतायत. तुम्हाला काय वाटतं यावर? आम्हाला खरं तर कोणाबद्दल बोलायचं नाही, ही टीका करण्याची वेळ नाही. परंतु आम्ही उद्या 5 वाजेपर्यंत बघणार आहेत हे काय करतात. नाहीतर उद्याचा दिवस गेल्याच्या नंतर 17 तारखेला आमचा मोठा आंदोलन आहे पुण्याला. आम्ही रस्त्यावरती उतरून खरं तर या अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव या समितीचं अध्यक्षपद समाज बांधवांनी माझ्याकडे दिलं आहे. नाही, ठीक आहे, परंतु तुमच्या आंदोलनामध्ये अतुल बेनके आले होते, तिथं देखील त्यांनी विद्यमान आमदारांवर टीका केली, कुठेतरी राजकारण होते. तुम्हाला कसं वाटतं, योग्य की अयोग्य? आम्ही दोघांनाही सांगू शकतो, दोघांनी बी एकीमेव घसरण्यापेक्षा दोघांनी एकत्र यावा, एका गाडीत बसावा आणि सुनित्रा वहिनी आणि एकनाथ शिंदेकडे जावा आणि याच्यावरती स्थगिती घ्यावा. आम्हाला 21ची सुनावणी नको आहे, हे दोघांनी करावा अशी माझी सर्व समाज बांधवांच्या वतीने मागणी आहे. की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, सुनित्राताई उपमुख्यमंत्री आहेत, हे दोघंही आजी माझ्या आमदारांनी त्यांच्याकडे जावा, एका गाडीत बसून हा निर्णय घ्यावा अशी तमाम
आदिवासी बांधवांच्या वतीनं आणि आमची अदानी हटाव सह्याद्री बचाव या समितीच्या वतीनं आमची अशी मागणी. तुम्हाला काय वाटतं? आता विद्यमान आमदार देखील अतुल बेनकेंवर सातत्याने टीका करतायत. तुम्हाला काय वाटतं, टीका योग्य ही जी काही वेळ आहे टीका करण्याची आहे, राजकारण करण्याची आहे, काय वाटतं? नाही, मुळात ही टीका करण्याची वेळच नाही खरं तर संदीप भाऊ. मी आपल्याला खरोखर सांगतो की आमच्या डोळ्यासमोर काहीच नाही, म्हणजे आम्हाला सगळं समजते की कोण याच्यात राजकारण करते, कोण काय काय करते, पण आमच्या डोळ्यासमोर सूरज भाऊ आणि सध्या सुनावणी रद्द करणे ही सगळी आहे. आमची जी काही तरुणांची टीम आहे, जी काही आज आम्ही जनजागृती करतो आहे. आता मी इथं आलो आहे, पण आमची एक टीम भिवाड्याला तिकडं लोकांना 17 तारखेचं सांगायला गेलेली आहे. मला म्हणजे प्रचंड खेदांनी सांगावंसं वाटते की पहिल्या दिवसापासून आजनवळ्यापासून की यांनी 1 कोटी घेतले, त्यांनी 1 कोटी घेतले. आता काल तर 13 तारखेला तर आपण बघितलं की 13 तारखेला सांगितलं की मी कलेक्टरशी बोललो आहे आणि कलेक्टरनी सुनावणी रद्द केली. असं डायरेक्ट आपण त्या VIP विग्नर टाइम्सला पण बघितलं, सुरेश वाणी साहेबांनी ते टाकलं पण होतं. नंतर बाईट पण पूर्ण ऐकली. मग ही दिशाभूल कशासाठी चालले, काय त्याच्या पाठीमागचा नेमकी अर्थ आहे हे काय समजायला मार्ग नाही. जसं देवराम शेठ म्हणतात ही गोष्ट खरी आहे की मी आता हे कोणावर खुलासा करण्याच्या मूडमध्ये आम्ही पण बिलकुल नाही. कारण आता जर खुलासा करायला गेलो, चिखलफेक करायला जर आपण एकमेकावरती गेलो तर आता सूरज भाऊचं सगळं म्हणजे जे काही त्यांनी आयुष्यपणाला लावलं ते डोळ्यासमोर आहे. म्हणून एवढं उपोषण सुटलं ना तर मग याच्यावरती सगळ्यावरती खुलासा होणार आहे. आणि माझं असं मत आहे की जर कोणाकडे पुरावे असतील या सगळ्या गोष्टीचे तर पुरावे दाखवे, जनतेची पण दिशाभूल करू नये किंवा समाजाची बी करू नये. जर समजा त्या दिवशी अधिकाऱ्यांना खरं तर पेसा कायद्याची ताकद कळाली, एवढे अधिकारी आले होते, ते स्क्रीन लावली होती, प्रोजेक्टर ऐकून घ्या. कदाचित अननोन आमदार साहेब बी असतील आणि माझे आमदार बी असतील, आपण असं गडीभर धरू. पण मला असं वाटतं की ह्या प्रकरणामध्ये ही सुनावणी आल्यावरच सगळेजण जागे झालेत. आता आपल्या इथं तरी सुनावणीचं नोटीस आले 59 ठिकाणी, म्हणजे 58 ठिकाणी, अजून बऱ्याच ठिकाणी काहीच लोकांना गणवार्ता पण नाही. एकट्या सह्याद्रीमध्ये 62 ठिकाणी, आपला 22 ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे. तर बाकी आंबेगाव तालुक्याला काही माहीत नाही किंवा किंबहुना इकडं आता याची सुनावणी खुबीची आलेली इकडं काही माहीत नाही. मग हे सगळं असताना राजकीय चिखलफेक ही जरा सोनवणे पण करतायत. तुम्हाला काय वाटतं? काय झालं होतं माहिती आहे का, याच्यामध्ये एकच गोष्ट झाली की जी आजनवळ्यापासून सुरुवात झाली, मग वार प्रतिवार सुरुवात झाली. खरं मला असं वाटत होतं का याच्यामध्ये राजकारण न करता किंवा कुठल्याही गोष्टीचं भांडवल न करता याच्यामध्ये फक्त हा जो काय बरं हे काय संकट फक्त आदिवासी समाजावरच नाही आलेलं. आता समजा आडोशी आणि बोरांडे फक्त हे एक हे, पण असं 59 ठिकाणी होणार आहे. म्हणजे जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन खरं तर राज्य करते. मला एक विशेष वाटलं की सरकारने मुळात ह्या प्रकल्पाला होच का म्हणलेलं आहे, परवानगीच दिली का म्हणलेली. जर आपल्याकडं ऊर्जा निर्मितीचे दुसरे स्रोत आपल्याकडे उपलब्ध आहे तर मग याची एवढी गरज काय पडली आणि एवढं देण्याची काय गरज पडली असं मला वाटतंय. मी आता माझा एक मित्र बिहारमध्ये आहे, मी त्याच्याशी बोलत होतो. तो म्हणला तिकडे देखील बिहारमध्ये पण असंच चालू आहे, जंगलतोड आणि तिकडं पण ते जंगल देण्याचं काम चालू आहे. एका बाजूला आपण झाडं लावा म्हणतोय, पाऊस पडत नाही म्हणतोय, आणि दुसऱ्या बाजूला या अदानीसारख्या महाकाय उद्योगपतीला हे जंगल देऊन जंगलतोड चालले. म्हणजे हे विचार म्हणजे अतिशय शोकांतिक आहे सगळ्या गोष्टीची. त्याच्यामुळं मला म्हणजे माझ्या आमदारांना पण सांगायचे आणि आम्ही दादाशी तर बोलतोय की हा प्रश्न निकाली काढा की बाबांनो एकमेकावरती चिखलफेक करू नका, आणि जर तुमच्याकडे पुरावे असतील तर समाजाला दाखवा, नाही तर दिशाभूल काय करू नका, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. दोन्ही नेत्यांनी तुमच्या माध्यमातून खरं तर माझी दोन्ही लोकप्रतिनिधींना विनंती त्याविषयी पण मी केली. मी आजपर्यंत दोघांना कधी आजपर्यंत काहीतरी स्वतःच्या आयुष्यासाठी काही मागितलं नाही. जर काय करायचं असेल ते आपल्या आदिवासी बांधवांसाठी करा, सह्याद्रीसाठी करा, तालुक्यासाठी करा, ही माझ्याकडे कळायची विनंती. आणि तुमचेच आपले सगळे जे पत्रकार आहेत तालुक्यातले, मला यांना खरोखर सलाम करूशी वाटतो, धन्यवाद देऊशी वाटतं तुमच्या सगळ्या पत्रकारितेला. कारण अदानी ग्रुपसमोर साहेब नॅशनल मीडियाचे कोणच पत्रकार, माझं काहींशी फोनवर पण बोलणं आलं, ते म्हणले आमचे काही म्हणजे ते म्हणले आम्हाला लिमिटेशन आहेत, आम्ही या बातम्या पण दाखवू शकत नाही. किती म्हणजे शोकांतिक आणि दुर्दैव आहे. पण तुम्ही हे सगळं निर्भीडपणे दाखवत आहे, खरोखर तुमच्या पत्रकारितेला सगळ्यांना सलाम आहे. तर सूरज वाजगे यांचं गेले 7 दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि दुसरीकडं मात्र दोन्हीही आजी लोकप्रतिनिधीकडून एकमेकांवर चिखलफेक करण्यास सुरू आहे आणि ही चिखलफेक पाहता ही दोन्हीही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना ही चिखलफेक
ही आवडलेली नाही आहे. जो काही विषय झालेला आहे तो काय आज अचानक चालू झालेला नाही, तर 2023 पासून याची सुरुवात झालेली आहे. दोन्हीही लोकप्रतिनिधी आमदार शरद सोनवणे असतील किंवा तत्कालीन अतुल बेनके असतील, हे दोन्हीही या प्रकाराला तितकेच जबाबदार आहेत. त्यांनी या ठिकाणी आदिवासी भागामधला जो संताप आहे तो पाहता एकमेकांवर जी काही राजकीय चिखलफेक करतायत ती करायला नको असं जनतेतून म्हणणं आहे. आणि आज तुम्ही जर पाहिलं तर काल जे मीटिंग झाली त्यावेळी अतुल बेनके गैरहजर होते आणि आज जे आंदोलन झालं त्यावेळी शरद सोनवणे हे गैरहजर राहिलेले आहेत. खरं तर काही क्षुल्लक किंवा काही याच्यासाठी मला सभा पाहिजे, मला अमकं पाहिजे, तर त्यासाठी शरद सोनवणे थेट एकनाथ शिंदेंना फोन करू शकतात किंवा अतुल बेनके हे थेट उपमुख्यमंत्री मंत्र्यांना फोन करू शकतात. परंतु या प्रकरणामध्ये हे कोणती वरिष्ठ पातळीवर हालचाल दोन्हीही तालुक्याचे नेते करत नाही आहे. फक्त एकमेकांवर राजकीय चिखलफेक याच्यामुळेच हे झालेलं आहे. त्यामुळं काही ना काही होऊन आदिवासी भागामध्ये गटतट पडू शकतात आणि जे काही आंदोलन आहे ते विविध गटामध्ये विभागले जाऊन ह्या आंदोलनाची धार हळूहळू बोथट करण्याचे प्रयत्न देखील होऊ शकतात आणि त्या दृष्टीने प्रयत्न देखील सुरू आहे. एका बाजूला हे आंदोलन सुरू आहे, दुसऱ्या बाजूला अनेक अशी लोक आहेत त्यांना काही एजंट जाऊन ती जागा ताब्यात घेण्याच्या बाबत चर्चा करतात आणि त्यांना बऱ्यापैकी यश देखील मिळतं आहे. हा प्रोजेक्ट काय थोडं बारीक नाही आहे, याच्याबाबत व्यवस्थित दोन्ही लोकप्रतिनिधींनी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि सूरज वाजगे यांचं तर खरोखर म्हणजे कौतुक करावं तितकं कमी आहे का एक बिगर आदिवासी असून देखील त्यांनी ही खिंड ते आता लढवत आहेत. अक्षरशः उद्या दशक्रिया आहे त्यांच्या काय आहे ना सासऱ्यांची काय जाणार आहे तुम्ही? सकाळी श्रद्धांजली द्यायला जायला लागेल थोडा वेळ, कारण शेवटी आता पत्नीला आधार देण्यासाठी किंवा सासरवडीला आधार देण्यासाठी आणि ते पण माझ्याकडे त्याच अपेक्षेने पाहतात. शेवटी आज वडील गेलेत तिचे आणि आमचे जे लहान बाळ आहेत त्यांचे लाडके तातेबाबा गेलेत आणि हे सगळं जवळून मी पाहिलं आहे. पण आता खरं तर हे सगळे एका साईडला हे दुःख बाजूला ठेवून आता जो आपण हा लढा उभा केला आहे आणि मला असं वाटतं सगळे तालुका जागृत झाला आहे, तालुका एकत्र येतो आहे, अनेक बाहेरचे पण आदिवासी बांधव येतात आहे. ह्या गोष्टीचा आपल्याला थोडा आनंद आहेच ह्या गोष्टीचा. पण हा लढा आपल्याला असंच चालू ठेवायचा आहे जोपर्यंत आपला आदेश प्राप्त होत नाही साहेब, जोपर्यंत झाल्याचा आदेश प्राप्त होत नाही तोपर्यंत हा लढा असं चालू राहील. का त्याग बनाव तो रास्ता त्याग हवा आहे. तर पाहत राहा शिवाय न्यूज जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे.